हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खरं तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ह्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग. आत्ताच माझी झोप झाली आणि बघू मग दिवसाची सुरुवात कशी होती माझ्या. तर तुम्ही बघू शकता, पाणी ठेवून घेतलं आंघोळीसाठी एका बाजूला. दादू तर काय झोपलेलाच आहे, अजून तो काय उठलेला नाही आहे आणि त्याचे पप्पा पण झोपलेलीच आहे. आणि हा राडा तर तुम्हाला दिसतच असं. तर राड्याचं कारण पण असं आहे की 10 दिवसानंतर शिफ्टिंग करायची आहे, दुसरीकडे जायचं आहे राहायला, ही रूम चेंज करायची आहे. त्याच्यामुळं मग घरामध्ये भरपूर असा पसारा आहे आणि ते मी थोडं थोडं काढते की एकदम परत लोड नको यायला, काम करायचं खूप कंटाळा येतो नंतर. म्हणून वेळ आहे तर मी थोडंसं बांधून वगैरे ठेवते आहे. आणि काही नाही, थोडंसं खाण्यापुरत्याच गोष्टी ठेवल्या. परत कपाटातले पण भरपूर असे कपडे मी बांधून टाकलेत, वापरण्यापुरते फक्त डेली यूजचे माझे आणि अक्षयचे आणि पिलूचे ठेवले. मी म्हणून पण बघा, सकाळी उठल्यानंतर फक्त माझ्या मागं फिरते. तिला खेळायचं असतं खरं तर माझ्यासोबत. आणि खूप म्हणजे खूप छान आणि खूप क्यूट आहे बरं का म्हणू आमची. आणि खूप म्हणजे खूप शांत असते, तिचा काय आवाज पण येत नाही. चला तर मग आत्ता काय नाही, पाणी वगैरे गरम झाले तर आंघोळ करते. त्याआधी तुम्हाला एक बाहेरचा व्ह्यू दाखवते गॅलरीतनं की कसं वातावरण झालं. एक 2-3 दिवस एवढं ऊन, भयानक ऊन होतं आणि कालपासून तर नुसतं आभाळ येत आहे नाही का. रात्री तर झिरझिर येत होती, थोडासा पाऊसच चालू होता इकडं. पण आज तर सकाळपासून तर नुसतं ढगाळ वातावरण आहे, अजिबात कुठं ऊन दिसत नाही. थोडंसं कोवळं आलं ऊन, ते पण गेलं. आणि रस्त्यावर तर माणसं पण नाही जास्त, पूर्ण शुकशुकाटच आहे. त्यात काय आता काय भारत पाकिस्तानचं युद्ध चालू झालं त्याच्यामुळं तर जरा वातावरण शांतच आहे. तरी बघा, किती आभाळ आली आहे, गच्च पूर्ण भरलेलं आहे आभाळ. कधी पाऊस येण्याची शक्यता नाही असं वाटते. गॅलरीमध्ये तर काही पिल्याचे नुसते कपडे वगैरे हेच असतात आणि पिल्याचे खेळणे ही भरपूर. थोडासा घसा बसला आहे बरं का माझा, कारण की मला सर्दी झाली आहे. तर मी आतमध्ये येईपर्यंत दादू पण उठला होता. तर तुम्ही बघू शकता पूर्ण घरात राडाच आहे. बघू आता हळूहळू सगळं आवराआवरी करायची आहे घराचं. काही ना काही सगळं भरून ठेवणार आहे, कारण की फ्रीजमध्ये पण आम्ही जास्त काही सामान पण आणलेलं नाही आहे, भाजीपाला वगैरे काही नाही. असं थोडंसंच मी घेऊन ठेवलं होतं. म्हणलं की नकोच एकदम परत हे करायला. लागणार तर आहेच, पण तरी पण कोथिंबीर ही थोडंसं जे बेसिक गोष्टी लागतात स्वयंपाकाला तेवढंच मी ठेवलं आहे. आणि भांड्यांचा पण राडा पूर्णपणे कमी केलेला आहे. तर मग चला तयार होऊन घेते मी. तर आंघोळ वगैरे झाली आहे. तर मग बघा आता फ्रेश वगैरे झाले मस्तपैकी आणि हेअर वॉश केला, कारण की 2-3 दिवस झाला अजिबात हेअर वॉश केला नव्हता, त्याच्यामुळे हेअर वॉश करून घेतले. तर मस्तपैकी असं आवरून घेतलं, साडी वगैरे नेसून घेतली, कारण की घरी असलं ना किंवा साडी घालायला खूप आवडते, असं तर घालणंही होत नाही नेहमी. म्हणून आधी आवरून घेतलं स्वतःचं, फ्रेश झाले मस्तपैकी. आणि चला तर मग बघूया डेली रुटीन. काय एवढं स्किन केअर मी काय करत नाही चेहऱ्याला, कारण की स्किन माझी ऑलरेडी चांगली, त्याच्यामुळं काही गरज पडत नाही एवढी स्किन केअर करायची. तर मस्तपैकी केस वगैरे मागं बांधून घेतले आणि ओले केस आहे त्याच्यामुळे काही लगे विंचरणार नाही, थोड्या वेळाने विंचरणार. तर मॉइश्चरायझर चेहऱ्याला अगोदर लावून घेतले, कारण की तेवढी तर स्किन म्हणजे मॉइश्चरायझर लावणे गरजेचं आहे चेहऱ्याला. माझी ड्राय स्किन आहे आणि दुसरे काय मी एवढं काही क्रीम वगैरे वापरत नाही आणि कंटिन्यू जास्त काय मेकअप वगैरे करत नाही, त्याच्यामुळं काय चेहऱ्याला माझ्या एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. तर व्यवस्थित असं मॉइश्चरायझर मी लावून घेते आणि त्याच्यावरती नाही का नंतर जे आपली पावडर वगैरे आपण लावतो, पाऊंड्स किंवा काही असं काही तुम्ही जे वापरता तसेच मी पण एक यार्डले लंडनची पावडर लावते, दुसरं काय करत नाही जास्त. आणि जर असं काही एखादा कार्यक्रम किंवा फंक्शन वगैरे असेल तरच मग मी पण थोडासा मेकअप वगैरे करत असते, त्यात पण लाईटच गोष्टी वापरते. जास्त चेहऱ्यावरती नाही का मेकअप किंवा केमिकलच्या क्रीमांनी प्रॉब्लेम होतो, चेहरे डॅमेज होतात. त्याच्यामुळं तुम्ही बघू शकता मस्तपैकी मॉइश्चरायझर अप्लाय केले चेहऱ्यावरती, एकदम छान स्किन होती. मीशोवरनं मागवलं होतं मी आणि खरंच खूप छान भेटलं ते. आता एकदम छान इफेक्ट होतो, चेहरा एकदम दिवसभर स्मूथ राहतो चेहरा, माहिती आहे का. आणि त्याच्यानंतर एक आपलं साधी पावडर लावून घेते चेहऱ्यावरती. काय नाही, एवढं स्किन केअर म्हणजे मी एवढं छान डेलीसाठी तर मी एवढंच करते. दुसरं काय फाउंडेशन पावडर वगैरे काय कन्सिलर काय असं काहीच यूज करत नाही.
तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी चेहरा वगैरे फ्रेश करून घेतला. त्याच्यानंतर काय नाही, तो परत दादूचा कालवा चालूच होता माझ्या मागं उठून काय ना काय. आणि हे असे ना एक स्मॉल म्हणजे ना ट्रिपल झिरो साईजची टिकली मी लावत असते चेहऱ्याला, कारण की मला तीच सूट करते. मी दुसरी कोणतीच टिकली लावत नाही, मला सूटच करत नाही. कोणताही कितीही मोठा कार्यक्रम वगैरे असला तरी पण मी टिकली तीच लावते, कारण ती छान दिसते चेहऱ्याला. मोठी किंवा असं रंगबिरंगी टिकल्या भरपूर माझ्याकडे आहेत, पण मी ट्राय केलं पण मला काहीच सूट करत नाही, तेच लावते. ते बघा तुम्हाला दाखवण्याच्या नादात टिकल्या पण पडल्या. तर असं नंतर मी त्या सगळ्या भरल्या. तर बघा आता टिकलीला नंतर चेहरा पूर्ण बदलतो एकदम, म्हणजे एकदम चेहरा छान दिसतो. टिकलीशिवाय तर चेहरा पूर्णच होत नाही, त्याच्यामुळे अगोदर टिकली वगैरे व्यवस्थित लावून घेतली. तर तुम्ही बघू शकता चेहरा किती किती भारी दिसतोय चेहरा टिकली लावल्यानंतर. त्यानंतर ही लिपस्टिक जी मिशोवरनं मी मागवली होती, दादू पण मध्ये मध्ये येते, त्याला पण लई मजा वाटते असं. आणि ही लिपस्टिक शेड आता मला माहीत नाही कोणता शेड आहे जो मी यूज करते तो, पण छान आहे, असा ब्राऊन टाईप आहे जो माझ्या चेहरा स्किन टोनला छान दिसतो. असं एकदम भगभग वाटत नाही, म्हणजे असं न्यूड कलर आहे तो एक लावून घेते. आणि मॅट फिनिशिंग देतो नाही का, एकदम होटल एकदम छान दिसतात होट. तर हे बघा मी लावते, तर दादू पण मध्ये मध्ये येऊन, त्याला पण काय गंमत वाटते काय माहिती, त्याला पण मध्ये मध्ये करायचं असतं माझ्या. तर पावडर लावते, आंघोळ पण केली नाही त्याने अजून, पावडर लावते मध्ये मध्ये येऊन. तर हे बघा असं फायनल लुक असा दिसतो लिपस्टिक लावल्यानंतर. खूप म्हणजे खूप छान मॅट फिनिशिंग येते होटांवरती आणि खूप छान दिसतात, चेहराही छान दिसतो. तर बघा अशा प्रकारे आता उजेडात थांबून तुम्हाला दाखवते थोडंसं किती छान दिसतो चेहरा. तर असं माझं आवरून झालं आहे. तर आणि ते आवरून झाल्यानंतर अजून एक मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला दाखवायची आहे. बघा दादाने पण लिपस्टिक लावली बघा वाटाणा, मी कॅमेऱ्यात दाखवेपर्यंत ते बघा स्वतः लावून घेतले, त्याला वेगळाच आनंद वाटतो याच्यामध्ये. आणि ज्या बँगल्स आहेत त्या मी मिशोवरूनच मागवलेल्या होत्या, या लक्ष्मीच्या आहेत. आणि ह्याला भरपूर म्हणजे तरी ह्याला 2 वर्ष तरी झाले मी वापरते, यूज करते कंटिन्युअसली, हातामध्ये आहेत माझ्या 2 वर्ष झाले. खरंच तुम्हाला खोटं वाटून ही गोष्ट, पण मी 2 वर्ष म्हणजे 2022मध्ये मागवलेलं आहे मी. तर तुम्हाला वाटलं तर स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करेन. तर मी अजूनसुद्धा त्याच बँगल्स वापरते, एवढे भारी दिसतात ना. तर थोडंसं दाताला लिपस्टिक लावले होते, बाहेर आल्यानंतर खूप छान दिसतंय. आणि इतक्या भारी ह्या बँगल्स, त्याची फिनिशिंगसुद्धा गेली नाही, त्याचा कलर वगैरे सुद्धा गेला नाही, एवढ्या भारी दिसतात. चला तर मग माझं आवरून झालं, मी फ्रेश झाले. तर आत्ता काय नाही, म्हणलं थोडंसं लाईटली काहीतरी चहा, मी एक तर दुधाचा चहा पित नाही शक्यतो, काळा चहा, नाहीतर मग कॉफी पिते, ती पण ब्लॅक कॉफी. आणि असं दूध वगैरेचं असतं तर मी दुधाची कॉफी वगैरे पिते. मग शक्यतो दुधाचा चहा पिणे मी टाळते, कारण की मला नाही आवडत जास्त. काय खायला वगैरे असं खारी वगैरे तर मी खात असते. आणि मस्तपैकी मग माझ्यासाठी कॉफी ठेवून घेतली, कारण की अक्षय कसला चहा कॉफी काहीसुद्धा घेत नाही, त्याच्यामुळे माझ्या एकटीसाठीच असतं ते. तर मग ते घेतलं एक. आणि ते मॅगीची पाकिट दादूला आणतो, त्याच्यामध्ये ही फ्री भेटती, नेसलेचे कॉफीचे पाकिटं 2-2 वाले पाऊच छोटे छोटे भेटतात फ्री. मग ते होते, मग मला जरा आहे तर यूज करून टाकावं नाही का. मग मस्तपैकी पाणी उकळून त्याच्यामध्ये साखर विरघळून घेतली, आणि ते पाणी कॉफीमध्ये ओतून घेतलं. एकदम डार्क कॉफी तयार होती, आणि डोकं पण शांत राहतं, फ्रेश पण वाटतं नाही का, असा आळस जातो पूर्ण. आणि थोड्या वेळ मग शांत थांबून जरा कॉफी एन्जॉय केली, कारण की मी एकदा उठले ना झोपेतनं, आवरून वगैरे झालं, मी एकदा बसले ना मला लवकर उठू वाटत नाही, काय माहिती. मग शक्यतो मी कधीही कॉफी चहा काय जरी असं ना तर उभं राहूनच पिते, कारण की तो ठेवला की मला दुसरी कामं भरपूर असतात किचनवरती. पण त्याचं झालं काय, आज माझी तब्येत बरी नाही आहे, तब्येत बरी नसल्यामुळे मला काहीच करायची इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे मला ठरवले की फक्त मसाले भात करायचा. पण त्याच्या अगोदर आहे ना मी घरातली कामं करणार आहे, बेड वगैरे आवरून घेणार आहे, आणि झाडलोट करून घेणार आहे, नंतर मसाले भात करणार आहे. तब्येत बरी नसल्यानं काय करायची इच्छा होत नाही. आणि अजून एक गोष्ट शेअर करायची म्हणजे, ह्याच्या अगोदर पण पहिला माझा एक यूट्यूब चॅनल होता, पण तो काही एवढा ग्रो झाला नाही, त्याच्यामुळं मग माझं पण मूड गेला त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे टाकायचा नाही का. मग मी तो बंदच करून टाकला चॅनल. तर म्हणलं चला अजून एकदा उघडूया चॅनल नाही का, जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत प्रयत्न तर सोडायचे नाहीत.
तर मग परत एकदा हा यूट्यूब चॅनल ओपन केला आहे. तर ह्या यूट्यूब चॅनलची पण झाली गोष्ट अशी, मी काढला आणि त्याच्यानंतर मी 2-4 व्हिडिओ अपलोड केले. 2-4 म्हणजे जास्त नसते माझे, आणि ते पण लॉंग व्हिडिओ तर नाही. हा पहिलाच माझा ब्लॉग आहे आणि मिनी ब्लॉगच आहेत शक्यतो त्या चॅनलवरती. त्याच्यानंतर पप्पाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं काही मन पण लागत नव्हतं आणि काय केलं पण नाही. तेवढा वेळ पण नव्हता, कारण की सगळे धावपळीतच होते. आणि आत्ता पण मी सारखं मम्मीकडे जाते, ते 2-2 दिवस तिकडं राहतात, कारण की तिथं बरं वाटतं. पप्पांपाशी राहिल्यानंतर थोडंसं त्यांची पण तब्येत बरी नसते, त्यांचं काय घ्यावं लागतं, त्यांची थोडीशी काळजी घ्यावी लागते. घरातले सगळेच आहे, पण तरी पण मन काही राहत नाही. त्याच्यामुळे मम्मीकडेच असते मी सारखं जास्त करून. तर अक्षय मला सोडतात, दादूला आणि मला. त्याला पण तिकडं करमतं, आणि काही कॉलेजला पण सुट्ट्या आहेत, पेपर वगैरे झालेत माझे, त्याच्यामुळे कॉलेजला पण सुट्टे. तर म्हणलं मग चला आता सगळ्यातनं फ्री झाली, पप्पांना पण आता चांगलं बरं वाटतं. तर आता परत एकदा आपण आपल्या चॅनलवरती ब्लॉगिंगला सुरुवात करूया आणि टाकूया. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे ह्या चॅनलवरती, सो प्लीज सपोर्ट करा. आणि तुमच्या सपोर्टशिवाय तर कोणतीच गोष्ट शक्य नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील. आणि मला एडिटिंग वगैरे काही जास्त जमत नाही, तर मी शिकते ना. अक्षयला तेवढा वेळ पण नसतो एडिटिंग वगैरे करून द्यायला, नाही का. त्यांनी सकाळची ड्युटी असेल तर सकाळी 6 ते 3-4 वाजतात घरी यायला. त्यानंतर आलं त्यांचं दमून जेवण करून झोपतात. आणि सेकंड असेल तर आता 3ला गेले तर रात्री 12 वाजता घरी येतात. तोपर्यंत पूर्ण आळसलेला असतो जीव, त्याच्यामुळे त्यांना एवढा वेळ नसतो. आणि मग काय उरते मग माझी मी शिकते, बघू हळूहळू शिकून घेते, एवढा काय नाही विषय. आता आहे तर घरी, कॉलेज सुरू झालं का तर वेळ भेटत नाही, कारण की अभ्यास सगळ्या गोष्टी महागा असतात, त्याच्यामुळे अजिबात वेळ भेटत नाही. तर मग मी हळूहळू ट्राय करते की सगळं स्वतः करायचं. सो प्लीज सपोर्ट करा. चॅनल लवकरात लवकर ग्रो झाला पाहिजे, कारण की पहिला चॅनल तर माझा अजिबात ग्रो नव्हतं झाला. त्याच्यावर व्ह्यूवर्सच येत नव्हते. किती चांगले व्हिडिओ टाकले तरी पण व्ह्यूवर्स येत नव्हते, काय माहिती का. त्याच्यामुळे मग तो बंद करून टाकला. तर हा आता मी नवीन चॅनल ओपन केला आहे, त्याच्यावरती आता पहिलाच ब्लॉग आहे. सो प्लीज सगळ्यांनी बघा, लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब पण करा. तर असं मी सगळं घर आवरून घेतलं फास्ट. आणि काय फास्ट म्हणजे एवढ्या वेळा 2-3 मिनटात तर होतच नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण ठीक आहे, चालायचं. दादू बसलाय, दादूचे पप्पा पण उठले होते, त्यांचं चालू होतं हळूहळू, काय त्यांचं मोबाईलमध्ये चाललं होतं, काय माहिती त्यांना फोन येत होता, त्याच्यामुळे त्यांचं आवरायचं चाललं होतं. आणि मग काय बोलून थोडंसं दम लागला आहे. तर मग आवरून घेतलं पटापट. आणि घर हे सगळं म्हणून तर नाही का भाताची प्रिपरेशन करू, कारण की काहीच इच्छा नव्हती काय करायचं, एवढा कंटाळला होता जीव. आणि घर हे सगळं आवरून झाल्यानंतर मला मसाले भात करून घ्यावा. तर मग भातासाठी मग इथं मिक्स आपले खडे मसाले असतात ते घेतले होते, आणि कोथिंबीर, कढीपत्ता कंटिन्यू असतोच माझ्याकडं, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो हे असतंच फ्रीजमध्ये. मस्त असं पॅक करून ठेवते नीट करून, म्हणजे जेणेकरून भरपूर दिवस जावं, खराब होऊ नये लवकर. तर मग ते सोलून घेतलं, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं, त्याची एक चांगली पेस्ट करून घेतली. पहिलं तर मिक्सर चालू होत नव्हतं, मी 2दा बटन बंद चालू केलं, पण झालंच नाही. नंतर पण फायनली झाले, असं आबडधोबडचं वाटलं आहे. तर छान लागतं तसं पूर्ण पेस्ट, भाजीत चांगली लागते. भाताला वगैरे थोडंसं मोठंच पाहिजे, नाही का, जाडसर, तर चांगला लागतो भात. आणि एकदम साधा सिंपल असा भात केला होता. त्याच्यामध्ये दुसरं काही टाकलं नव्हतं. थोडेसे खडे मसाले आणि घरकुल मसाला आणला होता मी 5वाला, तो घरकुल मसाला थोडासा टाकला होता. मस्तपैकी असं कांदा वगैरे परतून असं कधी पुलाव वगैरे असं करून खायला छान. ह्याच्यामध्ये जर वाटाणे किंवा सोयाबीन वगैरे असतं तर अजूनच छान लागला असता भात, पण माझ्याकडं नव्हतं. आणि मला जायचं पण खाली, एवढा कंटाळा, तर डोकं पूर्ण जाम झाली सर्दीने. तुम्हाला आवाजावरून जर कळतच असं. त्यात हा कांदा नेहमी रडवतो, मला काय माहिती का कांद्याची माझी काय दुश्मनी माहीत नाही, पण कांदा मला नेहमी रडवतो. तर मग कांदा मस्तपैकी लाल करून घेते. आणि काय झालं माहिती का, माझ्याकडे ना पहिले आहे ना मोठी रिंग लाईट स्टँड आहे, पण ते काय झालं, मी पहिलं ब्लॉगिंग करायची ना त्यावेळेस तर चालायचं, पण एकदा माझ्याकडून फरशी पुसताना त्याला धक्का लागला आणि ते पडल्यामुळे त्याचं रिंग लाईटचं ते म्हणजे मोबाईलचं फिट करायचं असेल तर सॉकेट तुटलं आहे, त्याच्यामुळे मला काही मोबाईलच व्यवस्थित फिट करता आला नाही. मग माझ्याकडे छोटंसं पण सेल्फी स्टँडसारखं होतं, मी मागवलं होतं मिशोवरूनच. तर मग मी त्याच्यातच मोबाईल सेट केला, आणि त्याच्यात मग मोबाईल सेट केल्यामुळं
काही म्हणजे जेवढं मला कवर पाहिजे होतं ना, दिसायला पाहिजे होतं व्हिडिओमध्ये, तेवढं काही मला कवर करता आलं नाही. जेवढं जमलं तेवढं तर मी कवर केलं होतं. प्लीज समजून घ्या. तेवढं मस्त असं भातासाठी परतून घेतलं नाही का, सगळं अद्रक लसूण पेस्ट पण परतून घेतली, तांदूळ टाकून घेतला आणि मस्त व्यवस्थित फ्राय करून घेतलं. तांदूळ जोपर्यंत तडतडत नाही ना तोपर्यंत मी पाणी ओतत नाही, कारण की का तर तसं जर तांदूळ तडतडला म्हणजे तेल वगैरे त्याला व्यवस्थित लागतं आणि आपण ज्यावेळेस पाणी ओतून ते शिजवतो एकसारखा रंग येतो. नाहीतर काय काही वेळेस नाही का आपण बघतो कधी आपण जेव्हा पाण्यात भात टाकतो किंवा असं व्यवस्थित न परत लगेच पाणी टाकतो, त्याच्यामुळे वरती जो वरचा भाग आहे तो कलरचा येतो आणि खाली वरती तरीच असते, खाली पूर्ण पांढरा भात राहतो. त्याच्यामुळे मसाले भात करताना किंवा बिर्याणी करताना पूर्ण आधी परतूनच घ्यायचा भात. तांदूळ म्हणजे कच्चा तांदूळ व्यवस्थित परतून घेतला की तो छान होतो भात. मस्त परतून झाला. त्याच्यामध्ये मी 2-4 शेंगदाणे टाकणार आहे, कारण की ते दादूला खूप आवडतं शेंगदाणे. आणि तिखट काहीच घातलेलं नाही आहे मी त्याला, कारण की त्याच्यात तो पण खाईन आणि तिखट पण खायची इच्छा नाही, कसा खाऊ होतो सर्दीमुळं. आणि ह्या तांदळाला जास्त पाणी पण लागत नाही, तर मी पाणी वगैरे टाकून घेते, काही वेस्ट करत नाही. मिक्सरची भांडीत वाटलं होतं म्हणून मी त्यातच पाणी टाकलं आणि व्यवस्थित हलवून उकळी फुटोस तर 2 मिनटं ते शिजवून घेणार आणि नंतर व्यवस्थित झाकून ठेवणार. खूप छान लागतो भात, एकदा करून बघा. असं काय होतं ना, कधी आहे ना, काही करायचं असतं आयुष्यामध्ये खूप मोठं काय, पण घरातल्या कामांमुळे एवढा वेळ भेटत नाही आणि बाहेर जाऊन काम करणं किंवा काही गोष्टी फेस करणं तेवढं शक्य होत नाही. खास करून जर लहान मुलं असून घरामध्ये सांभाळायला जास्त कोण घरात व्यक्ती नसते तर होतच नाही. तर मग हा यूट्यूबवरती स्वतःचा चॅनल चालू करून काही ना काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे खरं बेस्ट ऑप्शन आहे. तर ह्या गोष्टी काही म्हणजे ज्या लेडीजला असं वाटतं की आपलं काहीतरी आपण करावं स्टार्ट, तर हा चांगली म्हणजे यूट्यूब हे चांगलं प्लॅटफॉर्म आहे की असं ते काही ना काही स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतात. तर मी पण ह्याच विचारातनं चालू केला यूट्यूब चॅनल, तर प्लीज सपोर्ट करा. तर बघू, भात वगैरे मस्त पाणी वगैरे टाकून घेतले, तो शिजवून घेते. मी बघत होते ना का स्टँड वगैरे ठेवून ते येते का कवर करायला, पण काही ते येतच नव्हतं, कारण की ते स्टँडची हाईट एवढी नाही आहे आणि ती दुसऱ्याची हाईट आहे तर तुटलं आहे. वाटलंच ते मिनी ब्लॉगमध्ये वगैरे दाखवून तुम्हाला ते कसं तुटलं आहे, तर ते काय मला जॉईंटच करता येत नाही आहे. तर सगळं झालं आहे, भात वगैरे शिजायचं. तर बघा, बेड आवरून झाल्यानंतर दादू कसा राडा करतो बेडवरती, त्याला खूप मजा वाटते खेळायला. खूप आनंदात असतो. उठल्यापासून त्याचा धिंगाणा चालूच असतो घरामध्ये, कारण की काही दुसरं कोण नाही आहे घरामध्ये त्याला खेळायला, किंवा मम्मीच्या इकडे गेलं की भरपूर खेळतो. पण इथं असलं की त्याला मग कोणच नसतं, TV नाहीतर काय ते छोटे मोठे खेळणे, गाड्या आहेत तेवढंच. माया तर खूप करतो माझी, कारण ते लहान मुलं आईवडिलाची खूप माया करतात. मी ते स्नॅपला नाही का थोडेसे स्नॅप वगैरे हे करून दाखवलं, तर सारखं शूट करतो. बघा, भात मस्तपैकी असं उकळलं आहे. आता ह्या स्टेजवरती मी ह्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहे, कारण की तो वाफेवरती एकदम बारीक गॅसवरती वाफेवरती 10-15 मिनिटं ते शिजतं. त्याला मी काही म्हणजे हे नाही करणार, फास्ट गॅसवर वगैरे नाही शिजवणार. हे बघा, 10 मिनिटं झाली, किती मस्त भात शिजवला आहे. एकदम सुट्टा होतं. कुकरमध्ये करायचं मला एवढा कंटाळा आलता ना, त्याच्यामुळं मी कढईत केला आहे. हे बघा, आता दादूसाठी काढून घेते. किती छान कलर आला तुम्हाला दिसत असं. ह्यातले म्हणजे खडे मसाले ते वेगळं करणार दादूला देताना, कारण की तो तोंडात चोगू त्याला तिखट वगैरे लागेल, त्याच्यामुळे वेगळं करणार. आणि तसं करतो, छान लागतो खायला. पण साधं सिंपल कधी मसाल्याचं खाणं खावं असं नाही वाटलं तर हे पुलाव टाईप खरंच खूप छान होतं. आणि तांदूळ पण चांददार तांदूळ असल्यामुळे ते चव त्याची वेगळीच येते. एकतर हातरी नाही तर मग इंद्रायणीचा तांदूळ तरी खूप छान लागतो खायला. सर्दीमुळे माझे नाक जाम झाले ना, सर्दी परेशानी झाली सर्दीने. तर हा असा होता माझा ब्लॉग. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टाटा.